नमस्कार, मी विशाल पाटील। राज्याच्या राजकारणामध्ये सध्या दररोज नवी समीकरणं आणि शक्यता समोर येत आहेत। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असून विविध पक्षांमध्ये युती आणि जागा वाटपाचे अंतिम टप्पे सुरू आहेत। एकीकडे मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं समजतंय। आशियामधील सर्वात श्रीमंत महापालिकेची चावी भाजपकडेच राहणार असं या संभाव्य फॉर्म्युलावरून तरी सध्या दिसतंय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करत सर्वांना धक्का दिलेला असून पुणे महापालिकेसाठी त्यांचं जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती मिळते। या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबद्दलही मोठी बातमी येते। महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांचा पक्ष फेब्रुवारीमध्ये अजित पवार यांच्या पक्षात विलीन होणार आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार या शक्यतांनी एकच खळबळ उडवून दिली आहे। तर प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। दरम्यान कर्नाटकातील म्हैसूर इथल्या अंबाविलास पॅलेस परिसरात गुरुवारी एक मोठा स्फोट झाला। यात 2 जणांचा मृत्यू झालाय आणि 4 जण जखमी झालेले आहेत। तर तिकडे अमेरिकन सैनिकांनी नायजेरियामधील इसिसच्या ठिकाणांवरती हवाई हल्ले केलेले आहेत। यात सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आज आपण घेणार आहोत न्यूज प्लॅनेटमध्ये। न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स। एकंदरीतच न्यूज प्लॅनेटच्या अगदी सुरुवातीला या घडीची आपण सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं युतीची घोषणा करून महायुतीसमोर एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे। काँग्रेसनं राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसोबत हात मिळवणी करण्याचा प्रयत्न चालवलाय आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अगदी पहिल्यांदाच सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीला मोठी कसरत करावी लागणार आहे। कारण खरा सामना हा भाजप विरोधी इतर पक्ष असाच असेल। अशात आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बरं, आशियामधील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या एकूण 227 प्रभागांसाठी होणाऱ्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये भाजप 140 जागांवर तर शिंदेंची शिवसेना 87 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते। बरं, यावरून एकच गोष्ट स्पष्ट होतीये, जरी शिंदेंच्या शिवसेनेनं सर्व जागा जिंकल्या आणि 100% स्ट्राईक रेट राखला तरी देखील महापौरपद त्यांच्याकडे न आल्यास त्यांच्या पदरी काहीच पडणार नाही आणि यामुळे सत्तेत असूनही भाजप सोबत राहण्याची राजकीय अपरिहार्यता आणि महापालिकेच्या सत्तेची चावी भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण 227 सदस्यीय पालिकेमध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेला जादुई आकडा म्हणजेच मॅजिक फिगर ही 114 इतकी आहे। बरं, या जागा वाटपामुळे भाजप हा युतीमधील मोठा पक्ष ठरलेला असून शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांच्या वाट्याच्या सर्व 87 जागा जरी जिंकल्या तरी देखील बहुमतासाठी त्यांना भाजपवरच अवलंबून राहावं लागेल आणि त्यामुळे मुंबईचा पुढचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचं बोललं जात आहे। महायुतीचा महापौर होईल असं जरी नेते मंडळी बोलत असले तरी महापौर पद शिंदेंच्या शिवसेनेच्या हाती लागणार नाही हे राजकीय गणित आहे। जर यामध्ये भाजपनं मुंबईमध्ये बहुमतासाठी आक्रमक भूमिका घेतली तर मात्र ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिंदेंच्या शिवसेनेसाठी तडजोड करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि सूत्रांनुसार ठाण्यात शिवसेनेला 81 जागा तर भाजपला 45 जागा मिळण्याची शक्यता आहे। मुंबईतील जागा वाटपाच्या कठीण वाटाघाटींमुळे शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित जागा न मिळाल्यास ठाण्यातील जागा वाटपात त्यांना झुकतं माप मिळू शकतं।
मुंबईमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपकडून हा विनिमय केला जाऊ शकतो असं देखील राजकीय वर्तुळामध्ये सध्या बोललं जात आहे. दोन्ही पक्षांसाठी या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या असल्यानं अंतिम टप्प्यामध्ये कोणते राजकीय डावपेच आखले जातात आणि मुंबईमध्ये जर शिंदेंनी भाजपचा शब्द पाळला तर ठाण्यामध्ये भाजप खरोखरच तडजोड करते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. बरं, याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे. आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक. विश्वास पाठकजी, खूप खूप स्वागत आपलं. सध्या आपण जर तर आणि संभाव्यावरती चर्चा करू शकतोय, कारण प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीनं आपले उमेदवार कोण असतील यावरती लक्ष केंद्रित करताना दिसतंय. आता मला थोडं भाजपविषयी जाणून घ्यायचं आहे. मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला जो सध्या आम्ही यावेळेला आपल्या प्रेक्षकांना दाखवलाय त्यानुसार महापौर हा मुंबईसाठी भाजपचाच राहणार, यावर शिक्कामोर्तब समजायचं का विश्वासजी? नाही बघा विशालजी, आम्ही हे जे इलेक्शन लढणार आहे मुंबईचे, ते महायुती म्हणून लढणार आहे. महायुती म्हणजे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी. बरोबर. आणि आम्ही महायुती म्हणून 150च्या वर जागा कशा निवडून येतील या दृष्टीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे महापौर हा महायुतीचा असेल. आता ही चर्चा करणं गैरलागू आहे की तो भारतीय जनता पक्षाचा असेल की शिवसेनेचा असेल. बर, महापौर हा महायुतीचाच असेल हे मात्र नक्की. बरोबर आहे. मात्र विश्वासजी, सध्या जे फॉर्म्युला आमच्या सगळ्यांच्या समोर येत आहेत किंवा माध्यमांसमोर येताना दिसत आहेत त्यानुसार मला फक्त एक क्युरिओसिटी म्हणून आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. मुंबईचा मतदार देखील खरं तर तुम्हाला पाहतोय. जागा वाटपात काय होतंय की भाजपला 140 जागा मिळू शकतात, शिवसेनेला 87 मिळू शकतात. सध्या तरी असं पक्षीय बलाबल दिसतंय. स्ट्राईक रेट जरी उद्या त्यांचा सर्वाधिक असला तरी 100% जरी त्यांनी तो स्ट्राईक रेट ठेवला तरी जादुई आकडा त्यांना पार करता येणं शक्य नाही. कुठेतरी फॉर्म्युल्यामध्येच आपल्या मित्र पक्षाला गवलं जात आहे का? नाही विशालची, असं अजिबात नाही. असं विचार करायचं काही कारण नाही की त्यांना जर 87 पैकी 87 जागा मिळाल्या म्हणजे त्यांना 114 जागा मिळत नाही म्हणून त्यांचं महापौर होणार नाही. बघा, भारतीय जनता पक्षाचा जर तुम्ही इतिहास बघितला, बिहारमध्ये नितीश कुमारला कमी जागा मिळाल्या असल्यावर देखील आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलेलं आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये 2006 मध्ये आमच्या 82 त्यांच्या 84 जवळजवळ समसमान होत्या तरी आम्ही त्यांचा महापौर केला. त्यामुळे महायुतीचा धर्म आम्ही पाळत असतो आणि आजच्या तारखेला तरी महायुतीचाच महापौर बदल या दृष्टीने प्रयत्न चालू आहे आणि आम्ही 150च्या वर महायुती म्हणून आकडा पार करणार आहे. बरं, अबकी पार 150 पार जरी आपल्याला म्हणायचं असेल तरी मला एक प्रश्न आणखी पडतो. जसं तुम्ही मगाशी बिहारचा उल्लेख केला, बिहारमध्ये जे घडलं ते मात्र महाराष्ट्रात दुसऱ्यांदा घडलं नाही, कारण यापूर्वी असलेले मुख्यमंत्री आणि त्यानंतर आलेले मुख्यमंत्री यामध्ये फरक होता. राजकीय गणित सातत्यानं बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं रिपिटेशन यंदा नाही पाहायला मिळालं. मात्र महापौर पदासाठी तरी ते तसं काही घडेल असं म्हणूया? नाही, नक्कीच घडू शकतं ना. हे सगळं 16 तारखेला ठरेल. बरं, जेव्हा निकाल येतील तेव्हा आम्ही शीर्षस्थानी बसू. मात्र आजच्या तारखेला तरी महापौर हा महायुतीचाच एवढाच आमच्या पुढे प्रश्न आहे. बरं. अशी शक्यता आहे आणि चांगली शक्यता आहे, कारण भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळणार आहे, ती शक्यता आहे. बरं मात्र याचा विश्वासजी, अर्थ बोला. मात्र याचा अर्थ महापौर हा भाजपचाच झालेला आहे किंवा होईल असं नाही, तर महायुतीचा असेल आणि 16 तारखेला ते ठरेल. बरोबर आहे. बरं, मुंबईमधलं एका बाजूला चित्र आपण बघतोय, अगदी हाकेच्या अंतरावरती असलेलं ठाणे शहर देखील आहे. तिथली देखील महापालिकेची निवडणूक आहे आणि अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची ठरणार एवढं निश्चित. चला, विरोधकांना जरी तुम्ही त्या ठिकाणी थोपवण्याच्या पूर्ण तयारीत असलात तरी देखील मुंबईमध्ये भाजप आणि ठाण्यात शिवसेना असं काही तुमच्यात ठरलंय? नाही बघा, आता ठाण्यामध्ये शिंदे सेना कदाचित जास्त जागा लढवतील. आपण जो ट्रॅक रेकॉर्ड बघताय अजून फायनलायझेशन व्हायचं आहे. हो. होऊ शकतं की त्यांचं जास्त जागा येतील देखील. असं गृहीत धरा की मुंबईमध्ये शिवसेनेच्या कमी जागा मिळाल्या आणि त्यांचा महापौर झाला, तर उद्या ठाण्यामध्ये भाजपाच्या कमी जागा म्हणून ठाण्यामध्ये भाजपाचा महापौर होऊ शकतो किंवा व्हायस वर्सा. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा जो पक्ष आहे हा महायुतीला जागून आणि आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं काय त्याप्रमाणे निर्णय घेईल. मी परत नितीश कुमारांचं उदाहरण देतो. त्याप्रमाणे जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर भारतीय जनता पक्ष मागे पुढे पाहणार नाही. आजच्या तारखेला आम्हाला महायुती म्हणूनच लढायचं. महायुतीचेच महापौर ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आणायचे आहेत. बरं विश्वासजी, खरं तर 24/7 इलेक्शन मूडमध्ये असलेलं भाजप यंदाच्या या निवडणुकीमध्ये महायुतीसमोर सर्वात मोठं आव्हान मुंबईसाठी असेल, ठाण्यासाठी असेल, काही आणखी महत्त्वाच्या महापालिका आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं की थेट लढत ही महायुतीची कुणाकुणासोबत आहे?
बघा, महायुती म्हणून जी काही लढत, चुरशीची लढत आहे, ही मुंबईला पाहायला मिळत आहे. हं, कारण एक प्रकारे असं चित्र निर्माण झालं आहे की दोन्ही बंधू एकत्र आलेले आहे. बरोबर. मात्र परिस्थिती तशी नाही. आपण जर बघितलं तर 2017 मध्ये शिवसेना, तेव्हाची अनडिवायडेड शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला समसमान असा 28% वोट शेअर होता. बरं. त्यानंतर एकनाथ शिंदे ते एकदा बाहेर निघाले. त्यामुळे आता उद्धव सेनेचा वोट शेअर हा जास्तीत जास्त 14% असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेची 14% आणि आमचे 28% म्हणजे 42% होतात. वेळेस हं, त्यांचे 14% आणि मनसेचे आपण 9% जरी धरले तर 20-22 वर अटकतात आहे. मात्र आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. हं, हं, हं. महायुती म्हणून किंवा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि युतीने म्हणून राज्यामध्ये जे कामं केले आणि विशेषतः मुंबईमध्ये जे कामं केले, वर्षानुवर्ष फक्त जे स्वप्न दाखवले गेले होते, ती मेट्रो आम्ही चालू केली, अटल बरं. सेतू सारखं हे चालू केलं, नवी मुंबईला एअरपोर्ट चालू झालेलं आहे, रस्ते आणि नंतर ड्रेनेज सिस्टम, अनेक गोष्टींवर आघाड्यांवर या सरकारने काम केलेलं आहे. हं, हं, त्यामुळे हं. जनतेने हे बघितलंय की ज्या शिवसेनेने म्हणजे आधीची जी शिवसेना होती 25-30 वर्ष मुंबईमध्ये राज्य केलं, तरी मुंबईमध्ये अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. हं, हं, त्या हं. सगळ्या प्रश्नांचं उत्तर या देवेंद्रजींनी शोधलं. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तरी त्यांनी फार विशेष फरक पडणार नाही. आमचे 150च्या वर जास्त नगरसेवक नक्की निवडून येणार मुंबईमध्ये. राहिला प्रश्न महाराष्ट्राचा, नागपूरमध्ये तसं पाहिलं तर आम्हाला काही कॉम्पिटिशन नाही. पुण्यामध्ये देखील आम्ही चांगला परफॉर्म करणारे महायुती म्हणून जरी हं, हं. अजितदादा वेगळे लढायचा प्रयत्न केला तरी नाशिकमध्ये तशी स्थिती आहे. त्यामुळे 29 पैकी जवळजवळ सर्व ठिकाणी महायुती म्हणूनच आपल्याला पाहायला मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. बरोबर आहे. मात्र महायुती समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर आपण मुंबईपुरता सध्या विचार केला, तर मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंचं आव्हान तुम्हाला किती मोठं वाटतंय? कुठल्या मुद्द्यांवरती या निवडणुका लढवल्या जातील? कारण एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा असेल. मुंबईची चिंता व्यक्त केली जाते. मुंबई तोडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुद्दे आपोआप हळूहळू पुढे येताना दिसतील. मात्र या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी गेले कित्येक वर्षांच्या निवडणुका विश्वासजी तुम्ही भाजप सोबत पाहिलेल्या आहेत, तुमचं निरीक्षण त्या संदर्भातलं आहे, त्यानुसार यंदाच्या निवडणुकांमध्ये कुठले मुद्दे महत्वाचे ठरतील असं वाटतं? विशालजी बघा, हं, आता उमेदवार डिक्लेअर झाल्या हं. दोन्ही बंधूंकडनं 2-3 मुद्द्यांवर फक्त भाषणं होतील. बर. आम्ही मुंबईला महाराष्ट्रापासून तुटू देणार नाही. हं, मराठी माणूस, हं, मराठी भाषा, 30 वर्षापासून हेच मुद्दे आहेत. हं, आणि जनतेने पाहिलं की या मुद्द्यांमध्ये आता तसं काही अर्थ राहिला नाही. बघा, 2006 राज ठाकरे शिवसेना सोडून का बाहेर आले? हं, कारण त्यांची देखील एक महत्वाकांक्षा होती. हं. आणि महत्वाकांक्षा असल्यामुळे त्यांना 2009 मध्ये 13 त्यांना आमदार त्यांना निवडून मिळाले. बरोबर. 13 आमदार निवडून मिळाले. पण नंतर परत त्याची पुनरावृत्ती झाली नाही. हं, हं, किंवा हं. नाशिकमध्ये त्यांना एकदा सत्ता हातात दिली, कारण भाषण ते फार छान करतात, दावे फार चांगले करतात. जनतेने त्यांना एकदा नाशिक महापालिका देखील हातात दिली. बरं. पद रिप्रेझेंटेशन झालं नाही. हं, कारण हं, हे जे आहेत हे नॉन सिरियस असे नेते आहेत. 2006 नंतर आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघांनी आपापले पक्ष चालवले. पक्ष चालवल्यानंतर स्थिती अशी निर्माण झाली की दोघांच्या देखील आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. बरं. त्यामुळे दोघं एकत्र येतात आहे. त्याला आपण जरी काही गोष्टी म्हटल्या की मराठी माणूस असं तसं, तरी आम्हाला बघा पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही फक्त विकासाचं राजकारण आणि पॉझिटिव्ह मुद्दे असेच घेऊन जाणार आहे. बरं. मात्र जनता या दोघांच्या एकमेकांच्या कॅसेट लावतीलच. उद्धव ठाकरे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले, राज ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले. हं, हं, त्यामुळे हं. आम्हाला या युतीची अजिबात चिंता नाही. बीएमसी मध्ये महायुतीची जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. बरं, महायुतीचा जबरदस्त परफॉर्मन्स असेल. पुन्हा एकदा महायुतीकडे मी आपल्याला थोडंसं खेचून आणतो. मुंबईमध्ये जे जागा वाटप आहे त्याच्या अगदी विरोधातलं जागा वाटप आणि त्या संदर्भातला फॉर्म्युला सध्या ठाण्यासंदर्भातला मला बघायला मिळतो की शिवसेना त्या ठिकाणी 81 जागा आणि भाजप 45 जागांवर लढणार आहे. त्यामुळे ही जागांची तडजोड महायुतीसाठी अत्यंत आवश्यक आहे असं तुम्हाला देखील वाटतं का? कारण प्रत्येक पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असतो, प्रत्येक पक्षाला सत्ता हवीच असते आणि त्या अपरिहार्यतेनं अनेक पक्ष पुन्हा विलिनीकरण म्हणा एकत्र येत असल्याचं दिसून येत आहे. राज्याचं एकंदरीत राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. सध्याच्या घडीला मतदार राजा एवढंच पाहतोय, कोण कुठून कशा उड्या टाकतंय, कोण आमच्या भल्यासाठी काम करतंय, यापेक्षा जास्त कोण कुणासोबत आहे याकडे मतदारांचं अगदी बारकाईनं लक्ष आहे. विश्वासजी. विशालजी, अगदी खरं आहे हं, की मुंबईची म्हणजे बीएमसीची निवडणूक आणि ठाण्याची टीएमसीची निवडणूक या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. आणि त्यामध्ये मुंबई तर पूर्ण
महाराष्ट्रामध्ये नंबर 1 निवडणूक आणि पूर्ण राष्ट्राचं देखील इथे लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबईचं जे बजेट आहे आणि मुंबई ही एक आर्थिक राजधानी आहे देशाची. हे बजेट इतकं मोठं आहे की अनेक राज्यांचं बजेट याच्यापेक्षा कमी आहे. हम्म, 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 आणि अनेक वर्ष या मुंबईवर शिवसेनेने एक हाती सत्ता चालवली. हम्म, हम्म, तरी मुंबईचे प्रश्न सुटले का नाही सुटले. व्हेरॅज जनतेने, भारतातल्या जनतेने हे सगळं बघितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचं जिथे जिथे डबल इंजिनचं सरकार आहे, ते सरकार जर ट्रिपल इंजिनचं झालं तर अजून त्याला गती येणार आहे. त्यामुळे असं गृहीत धरा की समजा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला मुंबई त्यांच्या हातात जनतेने दिली, हा, तर ट्रिपल इंजिनचा बेनिफिट मिळणार आहे का हे जनता विचार करणार आहे. बर, आणि तसा विचार करूनच सुज्ञपणे ते मतदान करणार आहे. त्यामुळे 16 तारखेला महायुतीचा उमेदवार किंवा महायुतीच्या जास्त जागा येणं, महापौर येणं ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. राहायला प्रश्न ठाणा नक्कीच महत्वाचा आहे. ठाण्यामध्ये हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाची जी फार मोठी ताकद आहे, रामभाऊ म्हाळगींपासून हा जो मतदारसंघ आहे हा पिंजून काढलेला तयार केलेला असा मतदारसंघ आहे. बाळासाहेबांच्या वेळेस वाटाघाटीमध्ये ठाणे शिवसेनेकडे गेलाय, आज तो शिवसेनेकडे आहे. तिकडे एकनाथजींची ताकद नक्कीच आहे. मात्र तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने हे स्वीकारलं आहे की भारतीय जनता पक्षाची देखील जुनी ताकद आणि आताची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे जागा वाटपाचं बलाबल करताना दोन्ही पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, मुंबई असो ठाणे असो, एकमेकांच्या ताकदीला महत्व देऊन, रिस्पेक्ट देऊन बर. एक स्वीकारायला फॉर्म्युला स्वीकारतील असं मला वाटतं. बरोबर आहे. फॉर्म्युल्यावरती आमची नजर असेलच. वेळोवेळी पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करूच आपल्याला. विश्वासजी, धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. आणि भाजपची नमस्कार, एकंदरीत रणनीती काय आहे, मुंबई असेल, ठाणे असेल किंवा इतरत्र महाराष्ट्रभरामध्ये, त्या संदर्भात खुली चर्चा केलीत, त्यासाठी धन्यवाद. त्यानंतर आपल्यासोबत अगदी काही क्षणामध्ये जोडले गेलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर राजू वाघमारे. यावेळेला शिवसेनेचा फॉर्म्युला काय असू शकतो, शिवसेनेने नेमकं काय ठरवून ठेवलेलं आहे, हे जाणून घेण्यासाठी स्वतः शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहे. डॉक्टर राजू वाघमारे, स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. मुंबईतल्या जागा वाटपाचा एक फॉर्म्युला सध्या आमच्या सगळ्यांच्या समोर बघायला मिळतो. सर्वाधिक जागा भाजप राखताना दिसतंय आणि मग उर्वरित ज्या 87 जागा आहेत त्या आपल्या पारड्यात पडणार असं सध्याचं चित्र असल्याचं दिसतंय. अजूनही चर्चांचं गुऱ्हाळ सुरू आहे. काय खरं चित्र ते समोर येईलच. मात्र तत्पूर्वी जसं सगळे राजकीय पक्ष निवडणुकांची तयारी करताय, मतदारांनाही ती करावी लागणार. तुमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे त्यामध्ये शिवसेना काय नेमकी आग्रही आहे, किती जागांवरती थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागलेलं आहे, किंवा ज्या मिळालेल्या जागा आहे त्यावरती तुम्ही समाधान मानणार का? विशालजी, सगळ्यात पहिली गोष्ट जर तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की जे माजी नगरसेवक या मुंबई शहरातले होते, हा, ते 2017 ते 2022 मधले आणि 2012 ते 2017 किंवा त्याच्याही अगोदरचे जवळजवळ 1,200 नगरसेवक आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत. आणि या 1,200 नगरसेवक यांनी काम केलेलं आहे. नगरसेवक म्हणून यांनी मुंबई महानगरपालिकेत काम केलंय. आणि आज हे सगळे आल्यानंतर आमची तर अपेक्षा होती की आम्हाला कमीत कमी तरी 125 जागा मिळायला पाहिजेत. पण त्याच्यानंतर जागा वाटप आपण ज्यावेळी करतो महायुतीमध्ये, त्यावेळी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि त्या उद्देशाने कॉम्प्रोमाइजच्या हिशोबाने आम्ही 100 जागांपर्यंत आलो. आता 100च्या 87 जागांचं आजकाल टीव्हीवर आता येतंय. पण मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की आमची मागणी जी आहे ती 100 जागांपर्यंत आहे. बरं. शेवटी निर्णय जो आहे तो आमचे सर्वोच्च नेते आणि दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते घेतील आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. बरं. पण आमची मागणी जी आहे ती जवळजवळ 100 जागांची आहे. आता कॉम्प्रोमाइज किती जागांवर होते, भाजप किती जागा आम्हाला सोडतोय, हे मला वाटतं आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत डिक्लेअर होईल. पण मागणी तर तीच आहे. पण शेवटी जर आमच्या नेत्यांनी जो निर्णय घेतला त्याच्याप्रमाणे शिवसेना काम करायला बांधील आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणताय की 100 जागांच्या मागणीवरती तुमचा पक्ष ठाम आहे. मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की अब की बार 150 पार हे जरी महायुतीचं ब्रीदवाक्य असलं, महायुतीचा जरी महापौर त्या ठिकाणी विराजमान होणार असला असा दावा आपली महायुतीतर्फे केला जातोय, मात्र एक जादुई आकडा गाठणं देखील प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्त्वाचं असतं. उद्या 100 जागा जरी घेतल्या तरी देखील जादुई आकडा गाठण्यासाठी आपल्याकडे संधी कमी आहे असं नाही का आपल्या पक्षाला वाटत कुठेतरी? कारण सर्वाधिक जागा जर भाजपनं ठेवल्या
तर सर्वाधिक निवडून येणारे उमेदवार त्यांचे असतील. उद्या महापौर पदावरती देखील त्यांचा दावा होऊ शकतो. अशा वेळेला शिंदे सेनेनं ही सगळी तयारी ठेवलेली आहे का शिवसेनेनं? नाही, एक लक्षात घ्या विशालजी, महायुतीचा जर तुम्ही इतिहास बघितला तर लोकसभेचा जो इतिहास बघाल तर लोकसभेमध्ये पण शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात चांगला होता. विधानसभेमध्ये पण आमचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला होता. हा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पण आमचा स्ट्राईक रेट चांगला होता. तर जेवढ्या जागा आम्ही लढतो त्याच्यातल्या जास्तीत जास्त जागा शिवसेना जिंकते आणि हे सगळं आम्हाला शक्य होतं आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची लोकप्रियता आणि शिवसेनेने केलेली कामं याच्यामुळे या गोष्टी आम्हाला शक्य झालेल्या आहेत. तर तो स्ट्राईक रेटचा जो प्रकार आहे तो मुंबई महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या इतर शहरात सुद्धा आमचा स्ट्राईक रेट हा मजबूत राहणार आहे, हा चांगला राहणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आता उद्या भाजपचे जास्त निवडून आले हा. कारण जास्त जागा लढतायत आणि त्यांनी जर सांगितलं की बाबा महापौर त्यांना बरं. पाहिजे तर त्यांना आमचे नेते त्याच्या बाबत निर्णय घेतील की मग महापौर त्यांना दिला तर इतर स्थायी समिती आहे किंवा बरोबर. इतर समित्या आहेत त्याचे जे अध्यक्षपद आहे ते हा. आम्हाला मिळालं पाहिजे. आमचं मत एकच आहे की या मुंबई महानगरपालिकेवर महापौर हा महायुतीचाच बसला पाहिजे आणि तो मराठीच बसला पाहिजे असं शिवसेनेचं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. शिवसेनेचं जरी हे स्पष्ट मत असलं तरी देखील डॉक्टर राजू वाघमारे, मुंबईमध्ये भाजप आणि ठाण्यामध्ये शिवसेना असं काही तुमच्यामध्ये ठरलेलं आहे का? कारण ठाणे म्हटलं तर शिंदेशिवाय त्याला वेगळं करणं शक्य नाही. त्यामुळे जास्ती प्राबल्य जे आहे ते शिवसेनेचं ठाण्यामध्ये पाहायला मिळतं. भाजपला आपलं प्राबल्य वाढवायचं आहे ते म्हणजे मुंबईमध्ये. त्यामुळे असा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? असं काही ठरलेलं आहे की मुंबईमध्ये भाजप आणि ठाण्यामध्ये शिवसेना? डॉक्टर, असं काहीच विशालजी ठरलेलं नाही. अहो, मुंबई या भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये शिवसेना घराघरामध्ये आहे. मुंबईतला मराठी माणूस या मुंबईला टिकवण्यासाठी आणि मुंबईच्या प्रगतीसाठी मराठी माणसाने घाम, रक्त आणि वेळ दिलेला आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेचं महत्व तेवढंच मोठं आहे जेवढं आम्हाला शिवसेनेचं महत्व ठाण्यामध्ये आहे. त्याच्यामुळे महायुती करत असताना असं कुठेही ठरलेलं नाही की आम्ही मुंबई भाजप आणि मग ठाणा शिवसेना. आम्ही महायुती म्हणून लढतोय आणि महायुती म्हणून लढत असताना मुंबई पण महायुतीकडे असणार आहे, ठाणा पण महायुतीकडे असणार आहे आणि जास्तीत जास्त महानगरपालिका या महायुतीकडे असणार आहे. त्याच्यामुळे महायुती म्हणून आम्ही लढतोय. असं कुठेही ठरलेलं नाही की मुंबई भाजपकडे मग ठाणा शिवसेनेकडे नाही. महायुतीकडेच एकत्र आम्ही लढतोय आणि एकत्र आम्ही असणार आहे या निवडणुकांमध्ये. आणि शेवटी महापौर ठाणेमध्ये आणि महापौर मुंबईमध्ये त्या महत्वाच्या दोन महानगरपालिका आणि इतरही महानगरपालिकेमध्ये महापौर महायुतीचाच असेल आणि मुंबईमध्ये तर महायुतीचाच असेल आणि तो पण मराठी असेल. एक लक्षात घ्या, तो पण मराठीच महापौर महायुतीचा बसेल असं शिवसेना म्हणून आमचं मत आहे. बरोबर आहे. मराठीच असावा ही किंबहुना मुंबईकरांची, ठाणेकरांची आणि प्रत्येकाची अपेक्षा आहे. बरं, एक अगदी मला थोडक्यात आपल्याकडून समजून घ्यायचं आहे की मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंचं आव्हान तुम्हाला नेमकं किती मोठं वाटतंय आणि त्याही पुढे जाऊन एक महत्त्वाचा प्रश्न जो अनेक वेळेला चर्चेलाच गेलेला नाहीये, मात्र हे माझं ऑब्झर्वेशन सध्या सांगताना दिसतंय. मुख्य लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार होती. तिसरी पुन्हा एकदा युती उदयाला आली ती म्हणजे ठाकरे बंधूंचं आव्हान त्यामध्ये आलेलं आहे. बरं, प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय समीकरणं चाचपडून पाहताना दिसतोय. मी थोडं पुण्याचा उल्लेख करीन कारण राष्ट्रवादी एकत्र येणं काय किंवा विलिनीकरण काय किंवा सोबतीनं लढणार काय किंवा घड्याळावरती लढणार काय अशा अनेक गोष्टी चाचपडून पाहिल्या जात आहेत. प्रत्येक पक्षाचा प्लान बी समोर येत असल्याचं दिसतंय. शिंदेंचं काय? शिंदेंचा एखादा प्लान बी तयार ठेवणं गरजेचं आहे असं नाही का तुम्हाला वाटत डॉक्टर? नाही 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 विशालजी, काय आहे, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शब्दाला जागणारा नेता आहे आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे की महायुती म्हणून आम्हाला लढायचंय. त्यामुळे महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत आणि जिथे जिथे शक्य आहे तिकडे महायुती म्हणून लढू. जिथे शक्य नाही, अगदी नाईलाज आहे, तर तिकडे मग आम्ही वेगवेगळं लढू शकतो. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं उदाहरण मी तुम्हाला देतो. बरं, जवळजवळ 57 ठिकाणी
आम्ही शिवसेना म्हणून नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्वतंत्र लढायचं ठरवलं 57 ठिकाणी. हा हा त्याच्यातल्या 37 ठिकाणी शिवसेना नगराध्यक्ष म्हणून निवडून आली. बरं त्याच्यामुळे आमचा प्लान जो असतो तो हेच प्लान असतो की महायुती म्हणून लढायचं नाही, तर मग आम्ही वेगळं लढू आणि वेगळं लढून तेवढंच यश आम्ही संपादित केलेलं आहे. आता 57 पैकी ज्यावेळी 37 आम्ही नगराध्यक्ष जिंकतो, याचा अर्थ आमचा स्ट्राईक रेट 80% पुढे जातो. त्याच्यामुळे शिवसेना किती सीट लढते त्याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे की शिवसेना जेवढ्या सीट लढते त्याच्यापैकी जास्तीत जास्त सीट शिवसेना निवडून आणते, हा आमच्या नेत्याचा स्ट्राईक रेट आहे आणि हे आमच्या नेत्याचं लोकप्रियतेचं गणित आहे. बरं नक्कीच धन्यवाद डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. येत्या काळातील आगामी निवडणुकांसाठी आपल्या पक्षाला देखील खरं तर शुभेच्छा. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यावेळेला आपल्यासोबत होते आणि महायुतीच्याच साक्षीनं आपण निवडणुका लढवणार आहोत आणि महापौर जो असेल तो मराठीच असणार हे देखील ते अधोरेखित करताना विसरलेले नाही आहेत. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. खरं तर अनेक प्रकारच्या राजकीय घडामोडी सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, त्यावरती एकदम बारीक लक्ष हे आमच्या सगळ्या टीम मेंबर्सचं देखील आहे. त्या अनुषंगानं पुढील बातम्या घेऊन मी पुन्हा परततोय. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती अखेर झालीच. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणाही केली. मात्र जागा वाटपाचा तपशील जाहीर करण्यास नकार दिलेला आहे. मात्र ठाकरे बंधूंचं जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांचं देखील म्हणणं आहे. बरं विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामधील युतीच्या अंतिम चर्चेत दादरमधील प्रभाग क्रमांक 192 हा मनसेला सोडण्यात आल्याची माहिती समोर येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महत्त्वपूर्ण प्रभागातून मनसेचे नेते यशवंत किल्लेदार निवडणूक लढवणार आहेत, ज्यामुळे मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंच्या पक्षाकडून पहिला उमेदवार निश्चित झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. 2017च्या गेल्या निवडणुकीमध्ये याच प्रभाग 192 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रीती पाटणकर यांनी विजय मिळवलेला होता. खरं तर तिकडे पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचं जागा वाटपाचं गणित देखील ठरल्याची माहिती सूत्रांकडूनच मिळते. पुण्यातील एकूण 165 जागांपैकी ठाकरेंची शिवसेना 91 जागांवर आणि मनसे 74 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जातं. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये युती झालेली असली तरी मनसेला महाविकास आघाडीमध्ये अधिकृतपणे सामील करून घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय अद्याप तरी प्रलंबित आहे. इतर संभाव्य युतींबाबत चर्चा आणि बैठका देखील सुरू आहेत. मात्र शहरातील दोन्ही पक्षांचे जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. तसंच जर इतर पक्ष विशेषतः काँग्रेस या युतीमध्ये सहभागी झालेला नाही तर मात्र 91 आणि 74 हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याची देखील निश्चिती दिसतीये. मात्र इतर पक्षांचा सहभाग झाला तर या निश्चित झालेल्या फॉर्म्युल्यामध्ये काही प्रमाणात बदल होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात निश्चितच वाव आहे. बरं अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आपल्यासोबत आहेत. योगेशजी खूप खूप स्वागत आपलं. चर्चांचं धुरा प्रत्येक राजकीय पक्षाचं सुरू आहे. दुसरीकडे ज्याची महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस वाट पाहत होता ते ठाकरे बंधू एकत्र आले सुद्धा. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला काही जागांवरती ज्या ठिकाणी तिढा आहे तो सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र खऱ्या अर्थानं ठाकरे बंधूंनी एकत्र येत आव्हान नेमकं कुणासाठी उभं केलेलं आहे योगेश खैरे? हा आपण म्हटलं ते बरोबर आहे की ज्या युतीची ज्या एकत्रीकरणाची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होता ती युती नुकतीच जाहीर झाली हो. आणि आता जागांचं वाटप जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. काही जागांवर थोड्याफार गोष्टी त्या पुढे मागे होतील आणि त्या पण सामोपचाराने मिटतील आणि दोन्ही पक्ष निवडणुकांना योग्य रीतीने ताकदीने सामोरे जाऊ. बरं तुम्ही नेमकं आव्हान कोणासमोर उभं करण्याच्या पूर्णपणे तयारीत आहात? कारण मुद्दे देखील ठरणं गरजेचं होतं, काही जागांचा तिढा सोडवणं देखील गरजेचं होतं. दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही जो अनुत्तरित आहे की महाविकास आघाडीसोबत तुम्ही दोघेही जाणार का? कारण यापूर्वीपासून आपण बघतोय उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडी बरोबर होती.
मात्र दोन राष्ट्रवादी एकत्र येणं किंवा तशा प्रकारच्या चाचपणी, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं, त्यानंतर मात्र महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठीचं हे अनुकूल वातावरण आहे असं मनसेला वाटतं का? नाही, यात आता दोन गोष्टी आहेत की आव्हान कोणासमोर उभं केलंय. तर तुम्ही मागच्या काळातली जर परिस्थिती बघितली असेल, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत हं. मराठी माणसाच्या संदर्भात, मराठी भाषेच्या संदर्भात, मराठी अस्मितेच्या संदर्भात ज्या प्रकारे दडपशाही, गळचेपीचे प्रकार होत होते, हं, हं, हं. की हिंदी सक्तीचा ज्या पद्धतीने विषय आणला गेला, दादरच्या कबूतरखान्याच्या माध्यमातून मराठी माणसालाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारायचे सातत्याने प्रयत्न होते. तर ही जी साजरी सगळी परिस्थिती आहे, हं, हं. तर आव्हान जे आहे ते मराठी द्वेष्टे जे लोक आहेत, बरं. मराठीवर अन्याय करणारे जे लोक आहेत, या सर्वांसमोर उभं राहिलेलं आव्हान म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची युती. हं. आणि आपण ज्या पद्धतीने आता सांगितलं की जागा वाटपाचे विषय त्या आता सामोपचाराने मिटतील. बरं. पण योगेशजी, मूळ अडचण त्या ठिकाणी येऊ शकते मनसेसाठी म्हणा किंवा मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी देखील. कारण काही ठिकाणी मराठी विरुद्ध हिंदी हा असलेला वाद, त्या ठिकाणी जर आपला उमेदवार उभा करून निवडून आणण्याचं जर आव्हान आलं तर मग हिंदी विषयीचं तुमचं धोरण नेमकं काय असेल? दुसरीकडे जे भोंगे लावण्यात आलेले होते त्या भोंग्यांसंदर्भातला देखील विषय हा मनसेला अनेक ठिकाणी अडचणीचा ठरू शकतो. अशा वेळेला नेमकं काय कराल? कारण तुमची लढत ज्यांच्याशी आहे त्यांनी समसमान त्या ठिकाणी काही मुद्दे, मग ते हिंदी संदर्भातले असतील किंवा मग भोंग्यांसंदर्भातले असतील, ते स्पष्टपणे पाहायला मिळतं. मात्र हे आव्हान आता निवडणुकांच्या तोंडावरती मनसे कसं काय झेलणार? योगेशजी. तुमचा मागाचा एक प्रश्न राहिला की महाविकास आघाडी संदर्भात. हं. महाविकास आघाडीच्या संदर्भात आम्ही एक स्पष्ट धोरण आहे की आमची युती ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांसोबत आहे. आम्ही काही महाविकास आघाडीचा भाग नाही आहोत. आता पण वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत, पुण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने, मुंबईमध्ये वेगळ्या पद्धतीने, तर अशा पद्धतीने ज्या गोष्टी घडताना दिसत आहेत, तर त्या संदर्भात आमची भूमिका आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षासोबत आहोत. त्यानंतर जर पुढे काही गोष्टी घडल्या तर त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. आता तुम्ही हिंदी बाबतचा जो विषय सांगितलात, हं. तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची जी स्थापना आहे, ती स्थापनाच मुळात मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना डोळ्यासमोर ठेवून झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं, मराठीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणं हा आमचा पूर्णपणे अजेंडा असणार आहे. पहिल्यापासून सुरुवातीपासूनच हा आमचा पक्षाचा बेस राहिलेला आहे. हं, हं, हं. त्यामुळं ज्या वेळी हिंदी सक्तीचा विषय येईल, आताच मागच्या काळात आपण बघितलं हं. की हिंदी थोपवण्याचा, हिंदी लादण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न झाला, बरं. त्याला जोरदार विरोध हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांकडून झाला. आणि इथून पुढे ज्या वेळी अशा पद्धतीने आक्रमण होण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळेस आम्ही कडवा संघर्ष करून याला उत्तर नक्कीच देऊ त्या पद्धतीने. बरं, नक्कीच पुढचा सगळाच काळ जो आहे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी संघर्षाचा आहे. कारण शेवटी तुम्हाला मतदारांना खुश करायचं आहे, मतदारांना आवाहन करायचं आहे आणि मतदार तुमच्या उमेदवारांना कसं निवडून आणतात याकडे आमचं देखील लक्ष असेल. धन्यवाद योगेश खैरे, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. त्यानंतर वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे, कारण राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर येते. ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी फेब्रुवारी महिन्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. या संभाव्य राजकीय भूकंपाचे पडसाद उमटत असतानाच दुसरीकडे शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या केंद्र सरकारमध्ये मंत्री होणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या भवितव्यावरती आणि एकूणच राजकीय समीकरणांवर याचा खरं तर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या चिन्हावरून आणि नावावरून कायदेशीर लढाई सुरू असतानाच विलीनीकरणाच्या या बातमीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या सर्व शक्यतांवर सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र याबाबत निश्चित माहिती येण्यासाठी अजून काही काळ तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे. बरं, नेहमीच आपल्या खळबळजनक विधानांमुळे चर्चेत असलेले शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा मोठी राजकीय भविष्यवाणी केलेली आहे. आगामी काळात शरद पवार हे भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA मध्ये सामील होणार असल्याचं वक्तव्य शिरसाट यांनी केलं.
राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते असं सांगत शिरसाटांनी या संभाव्य राजकीय उलथापालथीचे संकेत देऊन टाकले. शरद पवार भविष्यात काही करू शकतात. शरद पवारचं खासियतच ती आहे. शरद पवारचं आयुष्याचं राजकारण जर पाहिलं आयुष्यभराचं, तर त्यांनी अशाच सगळं काही उलटापालटी सर्व केलेल्या आहेत. म्हणून शरद पवारकडून तुम्ही एकाच साईडने ते राहतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. शरद पवारांनी वेळेनुसार आपल्या भूमिकाही बदललेल्या आहेत, पक्षही बदललेले आहेत आणि पक्ष विलीन सुद्धा केलेला आहे. कशातही जाऊ शकतात ते. त्यांची मानसिकता काय असेल किंवा ते काय निर्णय घेतील हे फक्त शरद पवार स्वतः जाणतात. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगानं घडामोडी घडतायत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आणि आता अजित पवार गट सत्तेमध्ये सामील झाल्यानंतरही शरद पवार यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिरसाट यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे. जरी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू असली तरी देखील अचानक शरद पवार यांच्या एनडीएमधील प्रवेशाची शक्यता वर्तवून शिरसाट यांनी मात्र नवीन समीकरणं मांडलेली आहेत. आणि यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत द हिंदूच्या ब्युरो चीफ विनया देशपांडे. विनयाजी, खूप खूप स्वागत आहे आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. राष्ट्रवादी संदर्भात चर्चा करण्यासाठी खास आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे, कारण राज्यातल्या सगळ्याच राजकीय घडामोडींवरती एक ब्युरो चीफ म्हणून, एक पत्रकार म्हणून तुमचं देखील तशाच प्रकारे नजर आहे. सगळ्या घडामोडींवरती तुम्ही लक्ष ठेवून आहात. मात्र एक घडामोड जी आज दिवसभरात आणखी चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे राष्ट्रवादीचं विलिनीकरण किंवा मग थेट शरदचंद्र पवार हे एनडीएमध्ये सामील होणार. राष्ट्रवादीचं नेमकं भवितव्य काय सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये, जे एका बाजूला राज्याच्या राजकारणामध्ये सत्तेत आहेत आणि एकमेकांच्या विरोधात लढलेले पाहायला मिळतात, तेच आता पुण्यामध्ये एकत्र येण्याच्या तयारीमध्ये. विनयाजी. धन्यवाद विशाल. एकतर आपण ज्या गोष्टी आता सांगितल्यात, मला वाटतं दर काही वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्या शिळ्या कढीला ऊत आणला जातो आणि पुन्हा त्याच चर्चा रंगल्या जातात. आपण पाहतोय गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक वर्षी किंवा दर 2 वर्षांनी या चर्चांना उधाण येतं की आता सुप्रियाताईंना केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे आणि शरद पवार भाजप प्रणित जे एनडी आहे त्याला येऊन जॉईन होणार आहेत. ते काही असलं तरी आता पुण्यात तरी निदान अजित पवार आणि शरद पवार दोघे एकत्र येऊन निवडणुका लढतायत आणि त्या निमित्ताने ह्या सगळ्या चर्चांना पुन्हा उधाण आलेलं आपण बघतोय. पुण्यातल्या पुण्यात जर का आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी बोललो दोन्ही बाजूंच्या, त्यांचं असं म्हणणं आहे की हे फक्त पुण्यापुरतं आहे कारण पुण्याची निवडणूक जिंकायची आहे. पण जर का मवियाचा कानोसा घेतला, मविया जी आता अस्तित्वात आहे की नाही इथपासून खरं तर प्रश्न आहे, कारण की सगळेच पक्ष जवळपास त्यातून बाहेर पडल्यासारखे झालेले आहेत आता. पण मवियाचे जे 2 घटक पक्ष आहेत ज्यांनी शरद पवारांबरोबर लोकसभेची निवडणूक लढली, विधानसभेची निवडणूक लढली, गेल्या वर्षभरात जे पवारांबरोबर आहेत, एकंदरीत मवियाचा कानोसा घेतला तर तिथूनही अशा प्रकारची कुरबुर थोडीफार ऐकू येते की काही सांगता येत नाही. म्हणजे मवियाच्या स्वतः घटक पक्षांनाही आता त्याबद्दल फारशी खात्री वाटत नाही. ना पहिल्या 2 फेजेस मध्ये वाटली. आपण जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या 2 फेजेस बघितल्या निवडणुकांच्या, तेव्हा ज्यात आपण बघितलं की अजित पवारांच्या पक्षाने सरशी मारली आणि शरद पवारांकडे फार काही हाती लागलं नाही. तेव्हापासून एकंदरीत मवियामध्ये पुन्हा ही कुरबुर सुरू झालेली आहे की शरद पवारांच्या पक्षात कदाचित असं घटक पक्षांना वाटतंय की त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच आता अजित पवारांबरोबर जाऊन जुळायचं आहे. तसंही आपण जर का बघितलं तर राष्ट्रवादी हा जो पक्ष राहिलेला आहे हा नेहमीच सत्तेत येण्याच्या दृष्टीने त्यांची महत्वाकांक्षा खूप जास्त राहिलेली आहे आणि त्यामुळे जेव्हा अजित पवारांकडे सत्ता आली तेव्हा साहजिक आहे झुकतं माप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचंही अजित पवारांकडे जास्त वळवून आणण्यात ते गेल्या काही महिन्यात तरी जास्त यशस्वी ठरलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर पुण्यात एकंदरीत ज्या घडामोडी झाल्या आहेत, गेल्या महिन्याभरात ज्या 2 फेजेस झाल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या, त्या सगळ्याच्या आधारावर ह्या सगळ्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय विशाल.
बरोबर आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं ही काही ठिकाणी अपरिहार्यता आहे, खास करून पुण्यामध्ये. ज्यावेळेला आपण बघतोय की मुंबई महापालिका असेल किंवा ठाणे महापालिका असेल, दोन्ही ठिकाणी मात्र भाजप मोठा, एका ठिकाणी शिंदेंची सेना मोठी. मात्र राष्ट्रवादी यांच्यासाठी पुणे आणि आसपासचा परिसर हा नेहमीच बालेकिल्ला राहिलेला आहे. हा बालेकिल्ला कुठेतरी ढासळू नये यासाठीचा हा आणखी एक प्रयत्न आहे, असं आपल्याला वाटतं का विनाया? दुसरीकडे जसं आपण मगाशी म्हणालात की काही जण त्यामुळे नाराजही होऊ शकतात, जसं प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्या संदर्भातले आटोकाट प्रयत्न देखील केले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे अयोग्य असल्याचं म्हणत त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांनी पक्ष बदललेला आहे. मात्र पुढच्या काळात आणखी अशा काही घटना घडू नये यासाठी राष्ट्रवादीला वेळीच पावलं उचलावी लागतील असं वाटतं का? आणि आपले बालेकिल्ले ढासळू नये हीच केवळ एकमेव असलेली आगतिकता प्रत्येक राजकीय पक्षाची यावेळेला झालेली आहे का? विशाल, मला असं वाटतं की याबद्दल दोन महत्वाचे मुद्दे मी ह्या निमित्ताने मांडू इच्छिते. प्लीज. एक तर जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात तेव्हा त्या इतर कुठल्याही निवडणुकांपेक्षा वेगळ्या असतात आणि त्यामुळे आपण गेल्या 2 फेजेसमध्येही पाहिलंय, फार दूर जायची गरज नाही. सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण खूप वेगवेगळे कॉम्बिनेशन्स बघतो. असे कॉम्बिनेशन्स जे राज्य पातळीवर कदाचित एकमेकांबरोबर बसणारही नाहीत, पण त्या स्थानिक पातळीला त्यांची ती निकड असते, जे स्थानिक कार्यकर्ते असतात त्यांची ती भावना असते आणि त्या दृष्टीने तशी युती होते. आता त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे पक्ष एकत्र येतात त्यांची पुढे जाऊन राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर युती होईलच, अशा प्रकारचे संकेत देणं मला वाटतं अयोग्य आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण पुणे, बारामती हा सगळा पट्टा बघतो, जेव्हा आपण राष्ट्रवादीचाच जो ज्याला आपण बालेकिल्ला म्हणतो त्या दृष्टीने आपण पश्चिम महाराष्ट्राकडे बघतो, तेव्हा पुणे असू देत, बारामती असू दे, आता ज्या दोन आणि मला सारखं सारखं पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा दाखला मी देतेय कारण की त्या 2 निवडणुका आता जस्ट झालेल्या आहेत, 2 फेजेस. आणि त्यात आपण बघितलंय की अजित पवारांची सरशी त्यांनी त्यात कायम ठेवलेली आहे. पुणे असो, बारामती असो, त्यांनी मॅक्सिमम जागा तिथे जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे आपला बालेकिल्ला आपल्या हातून जाऊ नये ही कुठल्याही पक्षाची भावना असणं अत्यंत स्वाभाविक आहे. कोण कुणाबरोबर गेलं म्हणजे मग कुणाचे एकंदरीत तिथले प्रॉस्पेक्ट्स कमी होतील, ही गणितही वेळोवेळी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या सोयीनुसार मांडत असतो. आणि त्यामुळे एकीकडे अजित पवार भाजपच्या डगरीवर पाय ठेवून आहेतच, पण दुसरीकडे पुणे आणि त्या अवतीभोवतीचे जे एरियाज आहेत आणि आता म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन आहेत त्यामुळे प्रश्न मुख्यत्वे पुण्याचाच आहे. त्यामुळे तिथे आपला बालेकिल्ला दुसऱ्या कुणाच्याही हाती पडू नये ही एक अत्यंत स्वाभाविक भावना आहे. पण त्याच्यावरून जर का त्याचे अजून काही निष्कर्ष निघत असतील तर मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी महाराष्ट्राला आतापर्यंत खूप वेगवेगळे कॉम्बिनेशन दाखवून दिलेले आहेत, ज्याची पुढे परिणती फार कशात झालेली नाही. नक्कीच. धन्यवाद विनया, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि सध्याची राजकीय परिस्थिती जी खरं तर राष्ट्रवादी संदर्भातली आहे त्या संदर्भातलं विश्लेषण केलं त्यासाठी. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे नेते प्रशांत जगताप यांनी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्याच्या राजकारणात ही एक महत्त्वाची घडामोड मानली जाते, कारण प्रशांत जगताप हे पवार कुटुंबाशी दीर्घकाळ जोडलेले होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्ह्यातल्या त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास प्रशांत जगताप यांचा तीव्र विरोध होता. मात्र सध्याच्या घडामोडींवरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, ज्या संदर्भात आपण मगाशीच चर्चा केली. आणि त्यामुळे ही आघाडी झाली तर मी पक्षाचा राजीनामा देईन असा थेट इशारा देखील त्यांनी यापूर्वीच दिला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांची मनधरणी करण्याचेही अनेक प्रयत्न झाले, मात्र त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडल्यानंतर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. दरम्यान काँग्रेस पक्षानं जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी पुणे महापालिका निवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी आपली स्थिती बळकट केल्याचं दिसून आलेलं आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील जागा वाटपाचा वाद चिघळला.
आता आणखीन तो चिघळतो देखील आहे. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेला भाजपकडून अपेक्षित जागा मिळत नसल्यानं पक्षात कमालीची नाराजी पसरलेली आहे आणि यावरून शिवसेनेनं थेट भाजपला इशारा देत वेगळी रणनीती आखली आहे. पाहूयात या संदर्भातला आमचा खास रिपोर्ट. शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधला वाद चिघळला. भाजपकडून अपेक्षित जागा मिळत नसल्यानं नाराजी. शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याची चर्चा. भाजपकडून शिवसेनेची गळचेपी होतीये का? पुणे महानगरपालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना लढेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर दोनही पक्षांकडून बैठकांचं सत्रही सुरू झालं. पुण्यात सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप शिवसेनेला कमी जागा सोडतोय असा आरोप होतोय आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत पुण्यात तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांच्या मध्ये जी अस्वस्थता आहे, कार्यकर्त्यांच्या मध्ये जे काही वेळेला गैरसमज पसरत आहेत, या पार्श्वभूमीवरती अजूनही युती होऊन अमुक एक वॉर्ड सोडले जाणार असा अंतिम निर्णय झालेला नाहीये. त्याचबरोबर युती काहीतरी मोडली किंवा युतीच्या संदर्भात नकारात्मक भूमिका आहे आमची, अशातलाही भाग नाहीये. शेवटपर्यंत युती करण्याचा प्रयत्न माननीय शिंदे साहेब करणार आहेत. भाजपनं शिवसेनेला सुरुवातीला केवळ 12 जागांची ऑफर दिली होती. नंतर ती वाढवून 15 जागांपर्यंत नेली. मात्र शिवसेनेची मागणी किमान 35 ते 45 जागांची आहे. ही मागणी मान्य न झाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा किंवा स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात येतोय. या घडामोडीत शिंदे सेनेकडून 60 जणांना अर्ज घेण्याच्या सूचना देखील दिल्या जात आहेत. 15 जागा परत 12च्या 15 करून दिल्या. मी त्यांना हे सांगितलेलं आहे आणि मी जाहीर सांगते की माननीय एकनाथजी शिंदे यांचं असं म्हणणं आहे की युती करत असताना सन्मानजनक अशा प्रकारचं युती असली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला 30 ते 35 जागा असल्याच पाहिजेत अशी शिंदे साहेबांची भूमिका आहे. परंतु सन्मानजनक जर का संख्या झाली नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा लोंढा पण आमच्याकडे येतोय, तो सगळा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ. भाजप शिवसेनेला दुय्यम वागणूक देत आहे आणि कमी जागा देत असल्यानं शिवसैनिकही संतप्त झाले आहेत. शिवसेनेमधील वरिष्ठ नेतेच पक्षाचं नुकसान करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय. सन्मानपूर्वक वागणूक दिलेली आतमध्ये आमचा निर्णय घेण्यासाठी वेट अँड वॉच ऑफर काय नाही. आम्ही ऑफरवाले नाहीयेत. आम्ही आलो फक्त शिवसेनेकडून आणलं होतं त्यासाठी आलो. नाही तो विषय नाहीये, तो विषय लांबपर्यंत नाहीये. काय नाही. चला वेट अँड वॉच फक्त 2 दिवस थांबा. भाजप 125 नगरसेवक निवडून आणणार आहे असा दावा सातत्याने त्यांच्याकडून केला जात आहे आणि त्यामुळे 125 नगरसेवक निवडून आणत असताना शिवसेनेला सुद्धा तशाच पद्धतीची वागणूक दिली जाईल. कुठेही शिवसेनेचा अपमान केला जाणार नाही अशी भूमिका शेवटपर्यंत भाजप ठेवेल असं सुद्धा आता भाजपकडून सांगण्यात येत आहे. खरं तर बऱ्याच वर्षांनी होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकरता पहिलीच निवडणूक आहे. मात्र या पहिल्याच निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेची गळचेपी होतीये का? पुण्यातीलच शिवसेनेतील नेते शिवसेना संपवतायत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. त्यामुळे पुण्यातील शिवसेनेतील गटबाजीचा उद्रेक आणि भाजप शिवसेनेतला तणाव मिटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. कर्नाटकातील मैसूर इथल्या अंबाविलास पॅलेस परिसरात एक स्फोट झाला. यात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार ऐतिहासिक राजवाड्याच्या जया मार्तंड गेटजवळ ही घटना घडली. ख्रिसमसच्या सुट्यांमुळे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी जमले होते. एक फुगा विक्रेता नायट्रोजन गॅस सिलेंडर वापरून फुगे फुगवत होता. फुगा फुगवत असताना वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरला अचानकपणे स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की घटनास्थळी उपस्थित असलेले लोक गंभीररित्या जखमी झाले.
फुगा विक्रेत्यासह दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर एका महिलेसह इतर 4 जण जखमी झाले. जखमी झालेल्या चौघांनाही उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण राजवाडा परिसरात घेराव घातला आणि स्फोटाचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आलेला आहे. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरातील राज्य, देश आणि विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.